सर्वांना हरिओम. मनुष्य जीवनामध्ये ज्ञानाला अतिशय महत्त्व आहे. कारण हा एकच जन्म आहे की ज्या जन्मात आपल्याला ज्ञानप्राप्ती करून भगवंताची प्राप्ती करून घेता येते. अन्य कुठलाही जन्म त्यामध्ये ही सुविधा भगवंताने ठेवलेली नाही. परंतु ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता गुरूंची आवश्यकता असते. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. माऊली सांगतात 18व्या अध्यायामधून की गुरु ते ज्ञान. ज्ञान झाल्यावरती आपल्याला काय होतं? कुठलं ज्ञान? ज्ञानी आत्मदर्शन. दर्शन झाल्यानंतर दर्शनी समाधान अति जैसे. म्हणून ज्ञान आपल्याला गुरूंशिवाय कोणी देऊ शकत नाही. परंतु शिष्य देखील तसाच पाहिजे. गुरूंकडून ज्ञान ग्रहण करण्याकरता ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी शिष्याकडे पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये किंबहुना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु आणि शिष्य दोन्ही तोडीचे पाहिजे. आज आपण अशा एका शिष्याचा चरित्राचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत, ज्याने सुरुवातीला आपल्या गुरूंचा हेवा केला, मत्सर केला, तिरस्कार केला, पण नंतर योग्यता कळल्यावर त्यांच्या चरणी लीन झाला, त्यांना शरण गेला. गुरु आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, परंतु त्यांचा पहिला शिष्य म्हणून ज्यांना मान मिळाला, संत नामदेव यांचे प्रथम शिष्य म्हणून ज्यांना मान मिळाला ते श्री संत परिसा भागवत महाराज यांच्या जीवन कार्याचा आपण थोडक्यात आज अभ्यास करणार आहोत. परिसा भागवतांना श्री संत नामदेव महाराज यांचे प्रथम शिष्य म्हणून वारकरी संप्रदायात मान दिला जातो. इतिहासामध्ये त्यांचा जन्म आणि निर्वाण काळ याचा कुठेही उल्लेख सापडत नाही. पण ते पंढरपूर येथील असल्याने त्यांचे जन्म ठिकाण पंढरपूरच असावे. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. तत्कालीन समाजाच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे ते ब्राह्मण असल्याने त्यांच्या कुटुंबाला समाजामध्ये प्रतिष्ठा असावी. वेद, उपनिषदे आणि इतर धर्मग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला असावा, कारण समाजाला ते अभ्यासपूर्ण भागवत कथा सांगत असत. आणि म्हणून कदाचित परिसा भागवत हे जे नाव त्यांना प्राप्त झालेलं आहे त्याच्या मागे दोन अर्थ आहेत. परिसने क्रियापद आहे. परिसने क्रियापद आहे, त्याचा अर्थ आहे ऐकणे. परिसा म्हणजे ऐका, या अर्थावरून पुढे शब्द काय? भागवत. परिसा म्हणजे ऐका, या शब्दावरून भागवत ऐका असा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्यांना पंढरीतील सर्वजण परिसा भागवत असे म्हणू लागले. परिसा भागवतचा दुसरा अन्वयार्थ असा आहे, परिसा भागवत हे पंढरपूरच्या श्री रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त होते. त्यांनी श्री रुक्मिणी मातेचे मोठे अनुष्ठान केल्यामुळे, आराधना केल्यामुळे माता रुक्मिणी
त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने कोणताही वर माग असे सांगितले. तेव्हा परिसा भागवत म्हणाले, हे माते, माझे चित्त तुझ्या भजनी निरंतर रत असावे आणि माझा संसार सुखाने चालावा असा वर त्यांनी मागून घेतला. त्यासाठी म्हणजे संसार सुखाने चालण्यासाठी रुक्मिणी आईसाहेबांनी त्यांना परीस दिला आणि म्हणून त्या भागवतकाराला, भागवत कथाकाराला परिसा भागवत असे म्हणायला लागले. परिसाचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे. दिसायला दगड साधा येतो, परंतु ज्याला स्पर्श होतो, लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. परिस घेऊन लोहासे लावणी सुवर्णते करी, सुखेश संसार राहत असे. हे पंढरीच्या सर्व समाजाला माहीत होतं की आता यांचा संसार जो सुखाचा चाललेला आहे याच्या मागे काय रहस्य आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी दिलेला परीस जो लोखंडाचं सोनं करतो आणि त्यामुळे त्यांच्या घरी परीस असल्या कारणाने श्रीमंती आलेली होती. हे सर्व समाजाला माहीत होतं. पंढरीच्या परिसा भागवत एक विद्वान ब्राह्मण असल्याने ते पंढरीवासियांना भागवत सांगत होते आणि म्हणून भागवत सांगणाऱ्या ब्राह्मणाचे नाव परिसा भागवत असे प्रचलित झाले असावे. संत परिसा भागवत यांचे पूर्वायुष्य अतिशय प्रखर आहे. अहंकारामध्ये गेले. त्यांना परिसा भागवतांना अहंकार होता. संत नामदेवांचे शिष्यत्व पत्करण्यापूर्वी त्यांना आपण ब्राह्मण कुळात जन्म घेतल्याचा अहंकार झाला होता. तत्कालीन परिस्थिती चातुर्वर्ण्याची होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि त्यामध्ये भेदाभेद होता. ब्राह्मण उच्चवर्णीय आणि शूद्र अतिशूद्र नीचवर्णीय. परिसा भागवत यांना ब्राह्मण कुळात जन्म घेतल्याचा अभिमान झाला होता, अहंकार झाला होता. संत नामदेव शिंपी समाजाचे होते, त्यामुळे ते नामदेवांना सतत नीच पातळीचे संबोधत असत. तुझे पूर्वज माझ्या चरणाशी असत. नामदेवांना ते सांगायचे, तुझे पूर्वज माझ्या चरणाशी असत. तू जरी विठ्ठल भक्त असलास तरी माझ्यासमोर नीचतम आहे. हा विद्वत्तेचा आणि ब्राह्मणतेचा अहंकार परिसांना होता. संत नामदेव महाराज अत्यंत सहनशील, सहिष्णू वृत्तीचे असल्याने ते म्हणू लागले, परिसाला म्हणू लागले, तुमच्या चरणांचे महत्त्व अफाट आहे. ते परिसा सांगायचे, परोबास म्हणे नामा, चरणतीर्थ द्यावे आम्हा. इतकेच नाही तर पुढे म्हणायचे, माझे शुद्धीकरण करण्यासाठी मी तुमच्याजवळ थांबतो. मी आता इकडे तिकडे कशासाठी हिंडत राहू. तुमच्या पवित्र पावन चरण स्पर्शानेच मी पवित्र होणार आहे, पावन होणार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य समस्त अभंग आहे नामदेवांचं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य समस्त हे तव तुमच्या पाया पडत, तया दंडवत घडत, दोष जाती तयांचे. परिसांजवळ असलेला गर्व मीपणा घालवण्यासाठी, अहंकार नष्ट करण्यासाठी नामदेव महाराज परसोबांशी अखंड संवाद करीत असत. नामदेवांनी परिसा भागवत यांचा उल्लेख आपल्या अभंगातून परसोबा असा केलेला आहे.
नामदेव महाराज त्यांच्याशी अखंड संवाद साधत असत. त्यातून नामदेवांच्या मनाची पवित्रता, विचारांची नम्रता परिसांच्या सुद्धा आचरणात आली. समतेचा सहज भाव भक्तीच्या माध्यमातून जन्माला आला आणि चंद्रभागेच्या वाळवंटी नामदेवांच्या कीर्तनासाठी हाती टाळ घेऊन परिसा भागवत रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी उभे राहिले. श्री संत ज्ञानदेव नामदेव यांच्या काळातच परिसांचे आयुष्य वारकरी संप्रदायात प्रवाहित झाले. त्यांच्या जीवनाच्या उत्तर आयुष्यात त्यांना संत नामदेवांचा सहवास लाभला. त्या काळातील कोणत्याही संतांनी परिसा भागवत यांचा आपल्या अभंगातून उल्लेख केलेला नाही, परंतु नामदेवांच्या सोबत 4 प्रदीर्घ अभंगात या गुरु शिष्यांचे संवाद दिलेले आहेत. परिसांचा गर्व परिहार, त्यांनी केलेली नामदेव स्तुती, श्री संत ज्ञानदेव चांगदेव याशिवाय इतर संतांच्या संदर्भात परिसा भागवतांनी आपल्या अभंगातून या सर्वांचा नामनिर्देश केला आहे. ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव यांच्याबद्दल असलेला अपार आदर त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केला आहे. संत नामदेवांचे शिष्यत्व स्वीकारण्यास नामदेवांचे परमसहिष्णुतेने भारावलेले व्यक्तिमत्व कारणीभूत ठरते. नामदेवांसारख्या प्रभावी आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाच्या संगतीत असणाऱ्या परिसा भागवत यांनी त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले. ज्ञानदेव नामदेवांच्या लोकविलक्षण स्वभावाचा आणि त्यांच्या वागण्याचा परिसांवर प्रभाव पडला होता. ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव यांच्याबद्दलच्या भावना ते एका अभंगातून वर्णन करतात. ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव. ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव, भक्ती चांगदेव पुढारली. या तिन्ही मूर्ती एकाचे पै असती, याची काही भ्रांती न धरावी. परिसा म्हणे जैसी सरिता सागरी, ते श्रीहरी मिळवली गेले. अभंगाची रचना सोपी आहे, सोप्या शब्दात आहे. ज्ञानात, चिंतनात आणि भक्तीमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या तिन्ही संतांमध्ये ईश्वराची एकच रूपे आहेत अशी श्रेष्ठ भक्तिमय भावना संत परिसा भागवत यांनी या अभंगातून विनम्रपणे व्यक्त केली आहे. भान आणि ध्यान यांचे अद्वैत तत्व परिसांनी या तिन्ही संतांच्या बाबतीत सांगितले आहे. या तिन्ही संतांचे दर्शन त्यांनी अंतर्मनाने घेतले होते. श्री संत परिसा भागवत हे संत नामदेवांचे पहिले शिष्य, तर दुसरे शिष्य संत चोखामेळा. एक ब्राह्मण समाजाचे तर दुसरे अतिशूद्र समाजाचे होते. या दोघांनी नामदेवांची स्तुती, नामदेवांचे महात्म्य, गौरव आपल्या अभंगातून व्यक्त केला आहे. नामदेवांनी आपल्या भक्ती कार्यात
सर्व जाती पंथाच्या लोकांना सहभागी करून घेतले, त्यांना आपलेसे केले. नामदेव महाराज सर्वांना सारखी वागणूक देत होते. त्यामुळे हे दोघेही, एक ब्राह्मण असून आणि एक शूद्र असून, संत नामदेवांचे भक्त आणि शिष्य बनले. परिसा भागवत नामदेवांच्या सान्निध्यात राहून भजन कीर्तन करीत नामदेवांचा प्रचंड प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि त्यांच्या अभंग रचनांवर पडलेला आहे. परिसा भागवतांच्या काव्यरचना म्हणजे अभंग संख्येने कमी असले तरी संवाद तत्वाच्या बाबतीत आणि काव्य गुणांच्या दृष्टीने ते अभंग महत्त्वाचे आहेत. त्यांच्या काव्यातून परमेश्वर भक्ती, स्वयं अहंकार, त्यांना जो झालेला होता अहंकार, तो अहंकार, सद्गुरू महिमा, नामदेव स्तुती असे विविध विषय त्यांच्या अभंगातून आलेले आहेत. ज्यावेळी परिसांच्या मनातील अहंकार पूर्णपणे गळून पडला, तेव्हा त्यांना संतांच्या संगतीत राहावे, त्यांचा सहवास मिळावा असे वाटू लागले. त्यांच्या मनात समकालीन संतांविषयी अत्यंत आदर निर्माण झाला होता. एका अभंगातून ते वर्णन करतात. निवृत्ती सोपान हे ज्ञानेश्वर, मुक्ताई चांगदेव वटेश्वरू, निरंतर खेचर विसा, ब्रह्मी देखे आनंदाचा पूर, अवधिया अवघा साक्षात्कार, त्याचे चरणरज वंदूया. नामदेव शिंपी तयासे पाहत अनुभव सोपा, नामदेव शिंपी तयासे पाहत अनुभव सोपा, हे एका चित्त मूर्ती पावले असे का, हे एका चित्तमूर्ती पावले असे का. सकळा चरणी परिसा भागवत देखा, सकळा चरणी परिसा भागवत देखा. विठ्ठल भक्तांचा परमोच्च ज्यांनी गाठला, विठ्ठलाच्या भक्तीचा परमोच्च ज्यांनी गाठला, अशा परमगुरूंविषयी परिसा भागवत परम आदर आपल्या रचनेतून व्यक्त करतात. संत परिसांची कविता अध्यात्म आणि भक्तिभाव सांगणारी आहे. संत सज्जनांविषयीचा आदरभाव ते अत्यंत विनम्रतेने आपल्या काही रचनांमधून करतात. संतांच्या सहवासात ब्रह्मसुखाची, आत्मानंदाची प्राप्ती होऊन मनाची आनंदमय स्थिती होते. म्हणूनच सकळाचरणी परिसा भागवत देखा असे ते अत्यंत विनयाने म्हणतात. प्रांजळपणा, विनम्रता, माधुर्य, प्रासादिकता अशा काही काव्यगुणांचा प्रत्यय त्यांच्या काव्यातून येतो. परिसांच्या काव्याचा विशेष म्हणजे संत नामदेवांविषयी त्यांच्या मनात असलेल्या जिव्हाळ्याच्या भक्तिभावाची आणि नितांत आदराची अभिव्यक्ती होय. संत शिरोमणी श्री नामदेवरायांच्या आणि त्यांच्या अभंगवाणीचा प्रभाव एकूणच समकालीन संत परिवारावर पडलेला होता. त्यांच्या नामसंकीर्तनात आणि ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीत समाजाच्या निरनिराळ्या जाती जमातीचे वारकरी आपल्या स्नेहभरी प्रेमपूर्वक भक्तिभावाने विठ्ठल सुखाचा नेत्रदीपक सोहळा अनुभवित होते.
यामध्ये विशेषतः संत जगामित्र, संत जोगा परमानंद यांचाही समावेश या संत मांदेळीत होता. संत परिसा भागवत यांनी संत नामदेव महाराज पूर्वजन्मी कोणकोणत्या रूपात जन्माला आले होते याबद्दल प्रदीर्घ अभंग लिहिला आहे. त्यांच्या मनामध्ये गुरुबद्दलची असणारी आदराची भावना निश्चित होती. नामदेव हा केवळ नामदेव नसून देवस्वरूपी परमात्माच आहे अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. नामदेव महाराज कृतयुगात भक्त प्रल्हाद होते. नामदेव महाराज कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद होते. प्रत्यक्ष खांबात नारायण होता. त्रेतायुगामध्ये नामदेव महाराज अंगद होते. प्रभू रामचंद्रांनी त्यांना भेट दिली. द्वापार युगात नामदेव महाराज उद्धवाच्या रूपात होते. तेथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटला. आणि आता आज कलियुगामध्ये नामदेव संत झाला आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्यांच्या जवळ आहे. चारही युगात वेगळा असा नामदेव जन्माला आलाच नाही. भक्त तोच आणि ईश्वरही तोच. परिसा भागवत सांगतात, भक्त तोच आणि प्रभूही तोच. परिसांचे नामदेवांविषयीचे प्रेम भावोत्कट आहे. त्यांच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाचे सहज सुंदर शब्दातून त्यांनी वर्णन केलेले आहे. परिसा म्हणे नाम्या मी तुझं देखिले, प्रत्यक्ष विठ्ठल ऐसे जाण. पुढे ते म्हणतात, तूच तू विठ्ठल, तूच तू विठ्ठल, हा सत्य बोल जाण आम्हा. ही शिष्यत्वाची परिसीमा झाली. येथे या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला वारकरी संप्रदायाचे अद्वैत भक्तीचे अधिष्ठान दिसून येते. संत परिसा यांचे विविध अभंग भावरसांनी जरी ओथंबलेले नसले तरी नामदेवकालीन भक्ती संप्रदायाचे भक्तिमय रूपात ते एकत्र झालेले दिसतात. परिसांच्या एकूण अभंगात काही प्रमाणात स्वयंस्फूर्त अशी प्रतिभा आहे. भक्तीच्या प्रांगणात कवित्वाला स्पर्श करणाऱ्या प्रतिभेची त्यांच्याजवळ उभारी आहे. श्री संत ज्ञानदेव नामदेव यांच्या सहवासात राहून टाळ मृदुंगाच्या निनादात जे काही भक्तीचे स्वरूप आळवता येईल तितका प्रयत्न परिसांनी केला आहे. त्या काळात मुळातच वारकरी पंथासारख्या भक्ती संप्रदायाची दिवसेंदिवस वाढ होत होती. जातपात धर्मभेद मोडीत निघत होते. समता आणि विश्वबंधुत्वाचा सूर निघत होता. चंद्रभागेच्या वाळवंटात संत नामदेवांच्या भगव्या पताकाखाली विविध जाती जमातीचे संत सज्जन एकत्र येऊन अद्वैत तत्त्वज्ञान कृतिशीलतेने जगत होते. नुसतं बोलण्याचं नाही तत्त्वज्ञान, ते सर्व संत सज्जन आचरणात आणत होते. कृतिशीलतेने जगत होते. तत्त्वज्ञानाची भाषा सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे पौराणिक कथांच्या माध्यमातून चमत्कारपूर्ण संदर्भ देऊन सर्वसामान्यांना ऐकवले जात होते. परिसा भागवत
यांचे साधे सोपे अभंग मराठी संत वाङ्मयात चिरकाल चैतन्यमय राहतील यात शंकाच नाही. अशा या संत नामदेव महाराजांच्या प्रथम शिष्याला परिसा भागवताला आपण प्रणाम करून आजचा भाग या ठिकाणी पूर्ण करूया.